नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सिम्पली मराठीमध्ये, जिथे मी तुमच्यासाठी घेऊन येत असते घर आणि किचन रिलेटेड खूपच उपयुक्त अशा काही टिप्स अँड ट्रिक्स जी आपली रोजची अवघड वाटणारी कामे सोपी करण्यात मदत करतात. चला तर आजच्या या व्हिडिओतसुद्धा अशाच उपयुक्त टिप्स घेऊन मी आलेली आहे. थोडाही उशीर न करता आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. आणि आजची पहिली टिप आहे या बॉलपेनविषयी. बरेच वेळ मुलं अभ्यास करत असताना किंवा आपण जरी बॉलपेननी जर काही लिहित असू त्यावेळेस चुकून हातावरती या बॉलपेननी लिहिलं जातं. कधी या बॉलपेनची शाई आपल्या हाताला लागते आणि आता ही शाई साफ करणं आपल्याला खूपच किचकट वाटतं, कारण हे साफ करायला तितका वेळसुद्धा आपल्याला खूप लागतो. परंतु आज एक छान ट्रिक मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, ज्याने आता ही शाई पटकन क्लीन होईल. यासाठी इथे मी घेतलेलं आहे कुठलाही सफेद टूथपेस्ट. ही टूथपेस्ट आपल्याला या शाईवरती लावायची. अगदी मिनिटभरासाठी हे लावून हलक्या हाताने ही साफ करायची. तर तुम्ही पाहाल अगदी सहज ही बॉलपेनची शाई साफ होईल. आता स्वच्छ पाण्याने धुवून किंवा एखाद्या नॅपकिनने पुसून तुम्ही पाहाल अगदी काही मिनिटातच बॉलपेनची ही शाई साफ झालेली असेल. किचनमध्ये रोज काम करत असताना मग ते कणिक भिजवायचं असो किंवा भांडे वगैरे घासायचे असो, काही काम करत असताना आपल्यापैकी बऱ्याच जणांना सवय असते की हातातल्या अंगठ्या किंवा ब्रेसलेट वगैरे काढून किचन ओट्यावरती किचनमध्ये कुठेतरी ठेवायचं. आता या अंगठ्या जिथे आपण ठेवल्यात बराच वेळ त्या कुठेतरी हरवतात, पटकन सापडतसुद्धा नाही. तर यासाठी एक छान ट्रिक तुम्ही करू शकता. फ्रीजवरती, किचन काउंटरवरती किंवा किचनमध्ये कुठेही तुम्ही असं एक सेल्फ अडेसिव्ह हुक लावून ठेवू शकता. आणि आता जर तुम्हाला अंगठी, ब्रेसलेट किंवा कुठल्याही वस्तू जर हँग करून ठेवायच्या असतील तर या हुकला तुम्ही अशा प्रकारे अडकून ठेवू शकता. त्यामुळे या अंगठ्या एकाच ठिकाणी राहतील, त्या पटकन सापडतील आणि आता त्या हरवण्याची भीतीसुद्धा राहणार नाही. तर ही ट्रिक कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये असे इलेक्ट्रिक सॉकेट, स्विचेस, प्लग वगैरे असतात. स्पेशली ज्या घरामध्ये लहान मुलं आहेत त्या मुलांना या सॉकेटपासून जरा काळजीपूर्वक लांबच ठेवायला लागतं. अशा सॉकेटला मुलं हात लावू नये यासाठी आपण नेहमी एखादा सेलोटेप वगैरे लावून असे हे सॉकेट्स कवर करतो. परंतु हे सेलोटेप लावल्यानंतर हे सॉकेट्स दिसायलासुद्धा छान दिसत नाही. त्यासाठी तुम्ही एक छान ट्रिक करू शकता, जी मी अगदी वर्षानुवर्ष करते. तर इथे या सॉकेटला कवर करण्यासाठी मी नेहमी वापरते हे सेफ्टी इलेक्ट्रिकल सॉकेट कवर, जे मी ॲमेझॉनमधून ऑर्डर केलेलं आहे, ज्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. वाटल्यास ती तुम्ही चेक करू शकता. सिम्पली या सॉकेटमध्ये हे कवर आपल्याला इन्सर्ट करायचं आहे. तर तुम्ही पाहाल हे सॉकेट छान कवर होतं, ज्याला लहान मुलांनी जरी हात लावला तरी त्याची काही भीती आपल्याला राहणार नाही. तर तुमच्या घरामध्ये सुद्धा लहान मुलं असतील तर या सॉकेट कवरचा तुम्ही नक्की वापर करून पहा. थंडीच्या या दिवसांमध्ये तुम्ही बऱ्याच वेळ पाहिलं असेल आपल्या किचनमध्ये असलेले हे जे तूप आहे ते अगदीच घट्ट होतं, जे इझिली कुठल्याही पदार्थावर आपल्याला घेता येत नाही. तर हे पटकन मेल्ट व्हावं, अगदी फास्ट आपल्याला हे मेल्ट झालेलं तूप मिळावं, यासाठी तुम्ही एखादा चमचा घ्या आणि हा चमचा गॅसवरती थोडासा गरम करा. गरम झालेला हा चमचा आता या तुपामध्ये तुम्ही ॲड कराल आणि तूप हलकं मिक्स कराल. तर तुम्ही पाहाल अगदी घट्ट झालेलं तूपसुद्धा सहज मिक्स होईल. आता कुठल्याही पदार्थावरती ते तुम्ही सहज घेऊ शकाल. तर इथे तुम्ही पाहू शकता माझ्या गॅसचे जे बर्नर आहेत ते खूप ब्लॅक झाले, त्याच्यावरती काही डागसुद्धा पडलेत आणि त्यामुळे याच्यावरची जी चमक आहे ती पूर्णपणे निघून गेली आहे. तर हे बर्नर साफ करण्यासाठी इथे मी घेतलं आहे थोडंसं गरम पाणी आणि या पाण्यामध्ये आपण अर्ध्या लिंबाचा रस टाकणार आहोत. तर इथे हे बर्नर्स पूर्णपणे बुडतील इतपत गरम पाणी आपल्याला घ्यायचं आहे. आता या पाण्यामध्ये आपण एक एक करून हे सगळे बर्नर्स ॲड करूयात. यानंतर आपल्याला लागेल इनो. एक पूर्ण पॅकेट इनोचं आपल्याला इथे लागणार आहे आणि या गरम पाणी आणि ज्यात आपण लिंबू पिळलं होतं त्यामध्ये थोडं थोडं करून हे इनोचं पूर्ण पॅकेट आपल्याला यात ॲड करायचं आहे. इनो ॲड केल्यानंतर हे पाणी आपल्याला कमीत कमी असंच 1 तासभर किंवा पूर्ण रात्रभर हे बर्नर्स या पाण्यात तुम्ही बुडवून ठेवू शकता. तर इथे रात्रभर मी हे बर्नर्स पाण्यात ठेवले होते. यानंतर आता एका सेपरेट भांड्यात हे बर्नर्स मी सेपरेट करून घेते. तर यानंतर आपल्याला लागेल एखादा जुना टूथब्रश आणि त्यासोबत भांड्याचं कुठलाही लिक्विड किंवा भांड्याचा कुठलाही साबण तुम्ही इथे वापरू शकता. तर या टूथब्रशच्या साह्याने किंवा गरज पडल्यास एखाद्या स्क्रबरच्या साह्याने तुम्ही हे जे बर्नर्स आहे ते घासून घेऊ शकता. इथे आपल्याला खूप मेहनत करायची गरज पडत नाही.
हे त्या पाण्यात भिजत घातल्यामुळे यावरचे जेही डाग आहेत ते खूप इझिली क्लीन होतात. याला आपल्याला जास्त वेळ घासत बसायची गरज नाही. अगदी थोड्याच वेळात हे बर्नर्स अगदी क्लीन होऊ लागतात. यानंतर आता हे बर्नर्स आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता जे बर्नर्स होते अगदी काळे झाले होते, यावरती खूप असे डाग होते, ते आता घासल्यानंतर अगदी स्वच्छ झालेत. याला एका साफ कपड्याने तुम्ही पुसून घ्या म्हणजे ते ड्राय होतील. आणि आता तुम्ही याचा फायनल रिझल्ट पाहू शकता. जे आपले बर्नर्स होते खूप काळे झाले होते, यावरती अगदी डाग पडले होते, ते अगदी नव्यासारखे चमकत आहे. तर अशा प्रकारे आठवड्यातून एकदा तरी गॅस स्टोवचा हा बर्नर नक्की स्वच्छ करा, ज्यामुळे याचे जे होल्स आहेत ते ब्लॉक होणार नाही. एकसारखा या बर्नरमधून गॅस आपला फ्लो होईल, गॅसची भरपूर बचत होईल आणि गॅसची भरपूर बचत झाली की पैशांची नक्कीच बचत होणार आहे. तर गॅस बर्नर स्वच्छ करण्याची ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. तर फ्रेंड्स, मला आशा आहे की आपल्या इतर व्हिडिओप्रमाणे आजचा हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला नक्कीच उपयोगाचा वाटला असेल. माझी ही मेहनत तुमच्यापर्यंत पोचली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब करा. हे अगदी फ्री आहे. सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे, ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका.